हे मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी नव्याने मंजूर झालेले दवाखाने याच्यामध्ये अजून वाढ झालेली आहे. नागरी आयुष्य तयार आहे. हो, तुम्ही पण सांगा आणि तुमच्या इथलं बांधकाम आरोग्य संदर्भात आज तुम्ही आढावा बैठक घेतली, काय सूचना अधिकाऱ्यांनी दिली? आज आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालय असतील, जिल्हा परिषदच्या माध्यमातून चालणाऱ्या आरोग्य सेवा असतील, या सगळ्यांचा डिटेल आढावा या ठिकाणी जवळपास गेल्या 4 तासापासून जिल्हाधिकारी साहेब, आमचे जिल्हा परिषदचे CO साहेब आणि त्या ठिकाणी आपले डेप्युटी डायरेक्टर हेल्थचे आमचे भंडारी साहेब, सिव्हिल सर्जन, DHO हे सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबत आजची बैठक घेतली. आणि त्याचं कारण असं होतं की या आरोग्य सेवेच्या बाबतीमध्ये दर 2 महिन्याला त्याचं रँकिंग त्या ठिकाणी काढलं जातं आणि या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याचं रँकिंग होतं ते 34 नंबरला, 34 जिल्ह्यापैकी 34ला. आणि खऱ्या अर्थानं ते निश्चितच या जिल्ह्याचा आरोग्यमंत्री म्हणून मी केंद्रामध्ये काम करतो. पण ही जी सेवा हे आहे हे सगळं काही केंद्राच्या अंतर्गत चालत नाही, ही सगळं राज्य सरकारच्या अंतर्गत हे चालू होतं. आम्ही केंद्र सरकार फक्त आरोग्याच्या बाबतीमध्ये फायनान्शियल सपोर्ट आणि टेक्निकल सपोर्ट हा आम्ही देतो, त्याच्यासाठी मदत आम्ही करतो. बाकी ते ऑपरेशन करणं, त्याच्या सगळं चालवणं हे सगळं राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये येते. तरी पण या बुलढाणा जिल्ह्याचं काम सुद्धा चांगल्या पद्धतीनं चालावं, बुलढाणा जिल्ह्यातल्या गोरगरीब नागरिकांना आपल्या या सरकारी हॉस्पिटलमध्ये चांगल्या प्रकारची आरोग्य सुविधा त्यांना मिळाव्यात म्हणून आज बैठका घेतल्या. प्रत्येक विभाग, प्रत्येक याचा आम्ही डिटेल चर्चा केली आणि ज्या ज्या ठिकाणी कमतरता भासत होती त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन या सर्व वरिष्ठ अधिकारी लोकांनी सुद्धा केलं. आणि आपला जिल्हा पुढच्या काळामध्ये या रँकिंगमध्ये किमान पहिल्या 5-6 मध्ये तरी राहील याची ग्वाही सुद्धा सर्व डॉक्टर्स लोकांनी सुद्धा आजच्या बैठकीमध्ये दिली. आणि म्हणून आपल्या आरोग्य सुविधा चांगल्या प्रकारे चालावा याचा हा एक हेतू होता. आणि आता आरोग्य केंद्रामध्ये आहे, तुम्हाला माहीत असेल की मागच्याच महिन्यामध्ये आपण मेहकरला ICMRच्या युनिटचं आपण भूमिपूजन. आता या ICMRचं युनिटमध्ये एक फार मोठं रिसर्च सेंटर आहे, केंद्र सरकारच्या अखत्यारीत 100% चालतं. अशा अनेक काही गोष्टी आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या काही करण्यासारख्या आहेत त्या करायचा प्रयत्न आमचा निश्चित या ठिकाणी सुरू आहे. आता तुम्ही पाहिलं असेल की एक BMAचं शासकीय कॉलेजसुद्धा आपलं जळगावमध्ये आपलं झालेलं आहे. त्याच्यानंतर MBBSचं कॉलेज मागच्या वर्षी म्हणजे अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आपण चालू केलं. यावर्षी ते सुरू राहावं यासाठी सुद्धा, कारण की त्याचं इन्स्पेक्शन दरवर्षी होतं. असं नाही की आपल्या जशा हायस्कूलला किंवा एकदा मान्यता दिली की मग नंतर पाहण्याचं काम नाही. त्याचं दरवर्षी त्याचं सगळ्या तपासण्या होतात आणि त्याच्यावरच त्याला परमिशन मिळतात, ते सुद्धा आहे. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये एक एम्स सारख्या हॉस्पिटलचं सॅटेलाईट सेंटरसुद्धा कसं आणता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि केंद्र सरकारमध्ये आम्हीच असल्यामुळं तिथली अडचण नाही, पण त्याला काही वाटा राज्य सरकारला सुद्धा उचलावं लागतं. आणि म्हणून राज्य सरकारकडे आमचे प्रयत्न चालू आहेत की काही जवळपास ते 350-400 कोटी रुपयापर्यंत त्याचा खर्च असतो. त्यातला किती हिस्सा राज्य सरकारनं द्यायला पाहिजे हे बोलणं चालू आहे. ते जर झालं तर तेही लवकरच होईल. म्हणजे एक मिनी एम्स जवळपास 300 बेडचं हॉस्पिटल ते असतं. आणि सगळ्या नागपूर एम्स किंवा दिल्ली एम्समध्ये ज्या सुविधा फॅकल्टी चालतात त्या सगळ्या आपल्या लहान प्रमाणामध्ये सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी चालतात. आणि म्हणून एकंदरीत आरोग्याच्या बाबतीमध्ये आपला जिल्हा अग्रेसर राहावा अशा प्रकारच्या सगळ्या आजच्या बैठकीचा आढावा घेतला. पुन्हा 1-2-4 महिन्यामध्ये पुन्हा आढावा आम्ही घेऊ आणि किती इम्प्रूव्हमेंट त्याच्यामध्ये झालं याची सुद्धा माहिती घेऊ आणि आपल्या माध्यमातून सगळ्यांना देऊ. आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा माझी विनंती आहे की शासनाच्या अनेक आरोग्याच्या बाबतीमध्ये गोरगरीब लोकांसाठी योजना आहेत, पण मला वाटतं त्या लोकांपर्यंत माहीत नाही. तर आपल्या माध्यमातून सोशल मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, आम्ही त्यांना सुद्धा प्रेस नोट काढण्याच्या बाबतीच्या सूचना दिलेल्या आहेत. आपणही त्या जर माहिती आणि त्या योजना जर लोकांना गेल्या तर ते लोक त्याचा लाभ घेऊ शकतील. बऱ्याच योजना असतात पण त्या लोकांना माहीत नसल्यामुळं त्याचा लाभ ते लोक घेऊ शकत नाही. आणि म्हणून आपलं सहकार्य नेहमीच राहतं. या आमच्या आरोग्याच्या योजनाही लोकांपर्यंत नेण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य त्या ठिकाणी मिळेल. आपण या ठिकाणी नेहमीच अनेक विषय प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, अनेक ठिकाणी रिक्त जागा आहेत, त्याच्यामुळे अनेक ठिकाणी अडचण निर्माण बिलकुल त्याचा सुद्धा बिलकुल आम्ही डिटेल आढावा या ठिकाणी घेतला. बऱ्याचशा जागा रिक्त आहेत, त्याच्यामध्ये काही ज्या जागा असतात त्या स्टेट गव्हर्नमेंटच्या लेवलवर त्या ठिकाणी भरल्या जातात.
काही जागा आरोग्य विभागाकडून आहेत, काही ग्रामविकास विभागाकडून आहेत आणि काही आमच्या NHMच्या जागा आहेत. NHM म्हणजे केंद्र सरकार, त्याच्यामध्ये 60% निधी आम्ही त्याला देतो आणि त्या NHMच्या जागा 100% भरण्याच्या बाबतीमध्ये निर्देश दिलेत. मला वाटते त्याचं टेंडरिंग सुद्धा झालेलं आहे आणि आज आम्ही त्या ठिकाणी ठरवलं की ज्या ठिकाणी ॲडव्हर्टाईज काढूनही आपल्याला डॉक्टर्स वगैरे काही मिळत नाही, तर त्याचं आपण जसं त्याचं तुम्ही त्याला आपण काय म्हटलं होतं, वेळेवर तुम्ही त्यांना बोलवून तिथल्या तिथंच त्यांना तिथे ऑर्डर ऑन कॉलवर सुद्धा द्या, पण NHMची एकही जागा रिक्त ठेवू नका, अशा प्रकारच्या सूचना. काही ठिकाणी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदं सुद्धा पात्रता डावलून भरण्यात आली, जसं मोठा आहे देवगड, अशा काही तक्रारी आहेत. नाही, तशी तक्रार माझ्याकडे आली नाही. आली तर निश्चित आम्ही त्याची चौकशी करू, पण त्याच्यामध्ये आम्ही पाहिलं गटचे अधिकारी जे आहेत त्या बऱ्याचशा जागा रिक्त आहेत आणि त्या स्टेट लेवलून भरल्या जातात आणि मग काय होतं ते नाहीत म्हणून ती जागा रिकामी ठेवता येत नाही, म्हणून गट बच्या अधिकाऱ्याकडे चार्ज त्या ठिकाणचा द्यावा लागतो. असं काही त्याच्यात त्याला नियम म्हणून भरलेला नाही, चार्ज दिला गेलेला असेल. काही गटाच्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडे तक्रारी केल्या होत्या. काही गटाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारी केली होती, गटबच्या लोकांना तिथे नियुक्ती दिली नाही. असं काही जर असले तर टिपिकल तुम्ही आमच्याकडे द्या, त्याचे आपण हे करू. असं चुकीचं झालं असेल तर नक्की तपासून बांधकाम पूर्ण झाले, परंतु हँड ओव्हर झालं नाही किंवा तिथं कार्यान्वित अजून सुरू झालेलं नाही.